उडवा रे गुलाल, वाजवा रे नगारे, त्रैलोक्याचे स्वामी आज धर्तीवर आले. अणुसुयेचा तूच दत्त, सुमतीचा तूच श्रीपाद, अंबा भवानीचा तूच नरहरी, आम्हा भक्तांचा तूच कैवरी. अशक्य ही शक्य करतो रे क्षणात, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, असे सदा सांगे माझं. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे, हीच महाराजांच्यानी प्रार्थना करते. आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओची बरेच ताईदादा वाट बघत होते आणि मलाही कधी एकदा हा व्हिडिओ शेअर करेन असंही होत होतं. तर तुमच्यापासून माझ्यापर्यंत आपल्या सगळ्यांचा लाडका दिवस किंवा आतुरतेने ज्या दिवसाची आपण वाट बघतो अगदी वर्षभर, तो दिवस अगदी जवळ आलेला आहे. म्हणजेच आपल्या स्वामींचा प्रकट दिन. स्वामींचा प्रकट दिन म्हटलं की एक असं चैतन्य उभं राहतं किंवा मनात एक इतकं छान म्हणजे वाटतं ना की कधी एकदा प्रकट दिन येतोय. खरं तर माझं सांगायचं झालं पर्सनली की नवीन कॅलेंडर आल्या मी सगळ्यात पहिला काही बघत नाही, फक्त महाराजांचा प्रकट दिन कधी आहे हे बघते. आणि मला ती सवयच लागून गेलेली आहे की महाराजांचा प्रकट दिन पहिल्यांदा बघतो. तर कुणाकुणाला अशी सवय आहे की नवीन कॅलेंडर आलं की सगळ्यात पहिले महाराजांचा प्रकट दिन कोण कोण बघते ते मला नक्की सांगा. मला तर ही सवय आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराजांची 21 दिवसाची सेवा, प्रकट दिनानिमित्त 21 दिवसाची सेवा बघणार आहोत. बरेच जण किंवा असंख्य स्वामी भक्त 21 दिवस ही सेवा करतात आणि ज्याला जे हवं आहे ते महाराजांकडून अगदी मिळवून घेतात ते, आणि महाराजही त्यांना देतात. कारण ही 21 दिवसाची सेवा कधीच वाया जात नाही. खरं तर कुठलीच सेवा केलेली महाराजांची वाया जात नाही. महाराजांचं एकदा जरी तुम्ही नाव तोंडात आणलं किंवा आलं तुमच्या तोंडात तरीही ते महाराजांच्या खात्यामध्ये जमा असतं आणि त्याची परतफेड महाराज नक्की आपल्याला करत असतात. तर ही 21 दिवसाची सेवा अतिशय प्रभावशाली आणि अतिशय उच्च कोटीची सेवा आहे. आता प्रत्येकजण म्हणजे असंख्य स्वामी भक्त दरवर्षी ही सेवा करतात आणि जे कोणी नवीन आहे त्यांनी तरी ही सेवा नक्की करा. 100% तुम्हाला काही अनुभव येईल. बघा, अनुभव येणं सुद्धा खूप महत्त्वाचं म्हणजे असतं आपल्या आयुष्यात. आणि अनुभव कधी येतो तर आपण ती सेवा अगदी मनाने, विश्वासाने, महाराजांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून ज्यावेळी करतो. एखाद्या वेळी काय असतं की एखादे लोक म्हणतात की हां तिनं केलं आहे ना मग आपण पण करूया, असं नसतं. किंवा एखादी लोक मोठेपणा म्हणून पण सेवा करतात, आम्ही महाराजांची सेवा करतोय, आम्ही सेवा करतोय, त्याचाही तुम्हाला काही उपयोग होणार नाही. तुम्ही फक्त तन मन सगळं म्हणजे महाराजांना अर्पून मनापासून विश्वास ठेवून सेवा करा. महाराजांना तुमच्याकडून काही नको आहे, फक्त महाराजांना तुमच्या सेवेचा वेळ आणि तुम्ही सेवा किती करताय, किती मनापासून सेवा करताय हे महाराज बघत असतात. बाकी तुमचं पैसा, तुमचे सोने, तुमचं चांदी, तुमचं दागिने किंवा नारळ, खडीसाखर ह्यात महाराजांना अशी काही महत्त्व नाही आहे. पण तुमची सेवा महाराजांना पाहिजे आणि त्याच्यापेक्षा पण जास्त तुमचा विश्वास महाराजांसाठी खूप अनमोल आहे, लक्षात घ्या. तर जी की 21 दिवसाची सेवा आहे ना, तुम्ही 100% करा. प्रत्येक वेळी मला हेच पाहिजे तेच पाहिजे म्हणून सेवा करू नका. तुम्हाला महाराजांनी भरभरून दिलं आहे याच्यासाठी तुम्ही सेवा करा. हे 21 दिवस तुम्ही महाराजांसाठी सेवा करा. नाही बाबा मी आता ह्या 21 दिवसामध्ये ना मी माझ्यासाठी काही नाही मागणार, मी माझ्या महाराजांसाठी सेवा करणार आहे. ज्यावेळी बघा आपण 11 माळी करतो त्यावेळी प्रत्येक माळ कुठल्या ना कुठल्या कारणासाठी असते आणि शेवटची माळ असते ती गुरुसाठी किंवा म्हणजे त्यातली एक माळ असते ती गुरूंसाठी, आणि गुरूंसाठी आपण करतच असतो ना. तर ही सेवासुद्धा तुम्ही तुमच्या गुरूंसाठी करा, महाराजांसाठी करा. बघा, असा एक दिवस येईल की तुम्हाला महाराजांपुढे काहीच मागायची वेळ येणार नाही, इतकं महाराज तुम्हाला भरभरून देतील. आणि खूप म्हणजे मला तर सांगायला आनंद होतो की हे 21 दिवस ना आणि पटकन असे निघून जातात की आपण कधी सेवा चालू केली आणि संपली कधीही आपल्याला कळत नाही. त्यात आपण प्रकट दिनाची पण वाट आतुरतेने पाहत असतो. तर ही सेवा काय काय करायची किंवा कशी करायची बघा. तर 20 तारखेला आहे प्रकट दिन. तर 28 फेब्रुवारी ते 20 मार्च तुम्ही आपल्याला ही 21 दिवसाची सेवा करायची आहे. सगळ्यात पहिले सांगते की 21 दिवस तुम्हाला तुमचे जर आता या 21 दिवसामध्ये जर तुमचे पिरियड्स येणार असतील, तुम्ही कुठे बाहेरगावी जाणार असाल, म्हणजे जावंच लागणार आहे तुम्हाला, ही सेवा तुम्ही आधीपासून पण सेवा चालू करू शकता. म्हणजे आता 5 दिवस आता तुम्हाला वाटतं की नाही मला प्रकट दिना दिवशीच माझी सेवा पूर्ण व्हावी, असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही 5 दिवस आधी पण ही सेवा करू शकता. आता समजा आज 28 तारीख आहे, तर
25 तारखेपासून किंवा 24 तारखेपासून जसं तुम्हाला आता कळतं की ॲडजस्टमेंट करून तुम्ही ही सेवा करा. मग समजा आता 1 तारखेला समजा तुम्हाला पिरियड आला तर 1 2 3 4 5 दिवस तुम्ही सेवा नाही करणार. मग हे आधीचे 5 दिवस आपली सेवा झालेलीच आहे, कळालं. आणि 6 तारखेपासून तुम्ही कंटिन्यू सेवा करू शकता, जेणेकरून तुमची 20 तारखेला 21 दिवसाची सेवा कंप्लीट होईल आणि प्रकट दिना दिवशी तुमची सेवा कंप्लीट होईल. तर अशा प्रकारे ॲडजस्टमेंट करून तुम्ही सेवा करू शकता. ज्यांचे पिरियड्समध्ये येणार आहेत, म्हणजे त्या 21 दिवसामध्ये, म्हणजे 28 ते 20मध्ये तुमची जर पिरियड्स येणार असेल तर त्यांनी. आणि ज्यांचे पिरियड्स होऊनच गेलेले आहेत त्यांना काही टेन्शनच नाही, कंटिन्यू तुम्ही सेवा निवांत करू शकता. तर आता हे झालं. आता त्याच्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो मी आधी एवढ्या लवकर शेअर करते. तर सेवा काय करायची, तर सगळ्यात पहिले बघा, तुम्ही 4 सेवा करू शकता. सगळ्यात पहिली सेवा, 4पैकी कुठली पण सेवा करा. 21 दिवस तुम्ही कुठली पण सेवा करा, 100% तुम्हाला त्या सेवेचा अनुभव येणार म्हणजे येणार. फक्त मनाने विश्वासाने करा. तर आता सगळ्यात पहिले म्हणजे सगळ्यात उच्च कोटीची सेवा कोणती असेल तर स्वामीचरित्र सारामृत. तर स्वामीचरित्र सारामृत हा असा दिव्य ग्रंथ आहे की ज्या ग्रंथामध्ये आपले महाराज बसलेले आहेत. आणि जेवढे जास्त आपण स्वामीचरित्र वाचू तेवढे महाराज आपल्याला जास्त कळत जातात किंवा आपण महाराजांच्यापर्यंत जास्त पोहोचतो असं म्हटलं जातं. आणि महाराजांचा साक्षात यामध्ये आत्मा बसलेला आहे. म्हणून तुम्हाला 21 दिवस स्वामीचरित्र सारामृताचं 1 पारायण करायचं आहे. म्हणजे रोज 1 पारायण करायचं आहे, असे तुम्हाला 21 पारायण करायचे आहेत. मग या 21 दिवसामध्ये तुम्ही 2-2 पारायण करून तुम्ही जितके जास्त होईल तेवढे तुम्ही पारायण करू शकता, काही हरकत नाही. पण 21 दिवसामध्ये तुम्हाला रोज 1 पारायण, असे 21 पारायण करायचे आहेत. तर रोज 21 अध्याय वाचायचे आहेत. सगळ्यात पहिले संकल्प करायचा आहे तुम्हाला. आता ज्या 4 सेवा सांगणार आहे त्या 4ही सेवा करत असताना, मग तुम्ही कुठलीही सेवा, या 4पैकी कुठली पण सेवा करा, पण संकल्पयुक्त सेवा करा. कारण संकल्पयुक्त सेवा आपली पूर्ण होते आणि त्याचं त्वरित फळ आपल्याला मिळतं. म्हणून आता 21 दिवसाची सेवा तुम्ही चालू करताय तर खूप उच्च कोटीची ही सेवा आहे. त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही केंद्रात मठात जा, महाराजांना सांगा, महाराजांना नारळ, खडीसाखर, अगरबत्ती, फूल आणि 1 रुपये गुरुदक्षिणा म्हणून तुम्ही महाराजांना घेऊन जा. त्याच्यानंतर ते तिथे अर्पण करा आणि महाराजांना सांगा की महाराज, मी उद्यापासून 21 दिवसाची सेवा, प्रकट दिनानिमित्त 21 दिवसाची सेवा चालू करतोय किंवा करते आणि ही सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे आणि त्याच्यात कुठलाही खंड पडू देऊ नका. आणि जी काही इच्छा असेल तुमची तीही बोला आणि ते सगळं ते नारळ, खडीसाखर अर्पण करून तुम्ही घरी या. आता उद्यापासून तुम्हाला सेवा चालू करायची आहे. आता सेवा काय करायची, तर सगळ्यात पहिले छानपैकी 21 दिवसाच्या सुंदर सेवेला आपण सुरुवात केलेली आहे. तर छानपैकी देवपूजा वगैरे करायची. महाराजांची मूर्ती असेल तर अभिषेक करायचा. पंचामृताने पहिल्यांदा पाण्याने अभिषेक करा, पंचामृताने करा. पंचामृत कसं करायचं, दूध, दही, तूप, साखर आणि मध या 5 गोष्टींनीच पंचामृत तयार होतं. काहीजण केळीचा समावेश करतात, पण केळ अजिबात वापरायचं नाही. तर पंचामृताने अभिषेक करा. फक्त दुधाने अभिषेक केला तरी चालेल, काही हरकत नाही. दुधाने अभिषेक झाला, परत पाण्याने अभिषेक करायचा. स्वच्छ मूर्ती करायची. त्याच्यानंतर मूर्ती महाराजांच्या जागेवरती ठेवून द्यायची आणि व्यवस्थित अगदी म्हणजे धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून पूजा करून घ्यायची आणि त्याच्यानंतर सेवेला चालू करायचं. आता 21 दिवसाची सेवा आहे तर संकल्प तर केलाच पाहिजे. संकल्प कसा करायचा, उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं, फूल घ्यायचं, अक्षता आणि हळद कुंकू घ्यायचे आणि त्याच्यानंतर तुमचं नाव बोलायचं, गोत्र बोलायचं. गोत्र माहीत नसेल तर कश्यप म्हणायचं. आणि तुम्ही कशासाठी ही सेवा करताय, कुठल्या इच्छित म्हणजे फलप्राप्तीसाठी ही सेवा करताय त्याचं ते बोलायचं. किंवा काहीच इच्छा न मागता तुम्ही सेवा करून बघा, तुम्हाला 100% लवकर अनुभव येईल. कारण आपण निस्वार्थीपणाने ज्यावेळी एखादी सेवा करतो त्याचं लवकर फळ आपल्याला मिळत असतं. तर असं बोलायचं. त्याच्यानंतर तुम्ही 21 दिवसाची सेवा करतोय किंवा करते अशी महाराजांना सांगायचं. महाराजांना प्रार्थना करायची की ही सेवा निर्विघ्नपणे माझ्याकडून पूर्ण होऊ दे आणि तुम्ही करून घ्या असं सांगायचं. आणि ते संकल्पाचं पाणी खाली सोडायचं. ते पाणी जे आहे ते झाडाला घालायचं. आता सेवा करत असताना तुम्ही कुठली सेवा करता हे संकल्पामध्ये सांगायचं. आता या 4 सेवांपैकी कुठली पण करा, पण ती सेवा त्या संकल्पामध्ये सांगायचं. तर ही संकल्प झाला. आता संकल्प झाल्यानंतर सगळ्यात पहिले स्वामीस्तवन म्हणायचं. स्वामीस्तवन आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे. नित्यसेवेचा ग्रंथ तुम्हाला माहिती आहे. तर स्वामीस्तवन एकदा म्हणायचं आणि सेवेला चालू करायचं. तर आता 21 दिवस तुम्ही कुठली सेवा करणार आहे ते आधी ठरवायचं. मग तुम्ही 4ही जर सेवा करणार असाल तर अतिशय उत्तम. तुमच्यासारखा भाग्यवान कोण नाही. उच्च कोटीची तुमच्याकडून सेवा घडणार आहे. आणि
स्पेसिफिक एखादी ह्यातली एक 4पैकी एक सेवा करणार असेल तरी पण करू शकता. तर सगळ्यात पहिली सेवा मी म्हटलं की स्वामीचरित्र सारामृतचे 21 पारायण तुम्हाला करायचे आहेत. रोज एक पारायण असे 21 दिवस तुम्हाला करायचे. तर हे उच्च कोटीचं असं म्हणतो ना की ग्रंथ आहे हा, आणि खूप 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 ताकद या ग्रंथामध्ये आहे. अशक्य गोष्टीही शक्य होतील यात काही शंका नाही. मी महाराजांच्या समोर बसून सांगते की अशक्य गोष्टीही शक्य होतील यात काही शंका नाही. तर आता 21 पारायण तुम्हाला करायचे आहेत. त्याच्यानंतर आता 4ही सेवांसाठी नियम अटी एकसारखेच असणार आहेत. कळालं? मग तुम्ही कुठल्याही समस्येसाठी करा, संतान प्राप्तीसाठी करा किंवा व्यसनाधीनतासाठी किंवा कुठली पण तुमची इच्छा असं, नोकरी प्राप्ती काय पण, त्याच्यासाठी सेवा करा. नियम अटी सगळे सारखेच असणार आहेत. आता ही पहिली सेवा झाली. दुसरी सेवा आहे ती तारक मंत्र अनुष्ठान. तर तारक मंत्र तुम्हाला 21 दिवस रोज 11 वेळेस म्हणायचा आहे. 11 वेळेस किंवा 21 वेळेस तुम्हाला म्हणायचं आहे. तर एक पाण्याचा ग्लास घ्यायचा. आता हे सारामृत झालं. आता दुसरी सेवा आहे त्यातली तारक मंत्राची. मग एक ग्लास पाणी घ्यायचं, त्याच्यावरती उजवा हात ठेवायचा किंवा ही जी 3 बोटे आहेत ती 3 बोटे पाण्यात बुडवायची आणि त्याच्यानंतर तुम्हाला 21 वेळेस किंवा 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचा. म्हणजे तुमच्याकडं तुम्ही खूप बिझी नसाल किंवा तुम्हाला सेवा करणं शक्य असेल तर तुम्ही 21 वेळा तारक मंत्र म्हणा. खूप सुंदर अनुभव येईल. 11 वेळा जरी म्हटलं तरी चालेल. फक्त 21 दिवस 11च वेळा म्हणायचा आहे. नाहीतर आज 4 वेळा म्हटलं आहे, उद्या 5 वेळा म्हटलं आहे, परवा दिवशी 1च वेळा म्हटलं आहे, असं नाही. 11 वेळेस तर 11 वेळेसच म्हणायचं. 21 दिवस रोज 11 वेळा तुम्हाला तारक मंत्र म्हणायचं आहे. ते जे काही तीर्थ आहे ते साधंसुद्धा तीर्थ नसतं, ते अभिमंत्रित तीर्थ असतं. त्याची तुलना आपण कशाशी करू शकत नाही. तारक मंत्राची ताकद, महाराजांनी तो तारक मंत्र जो आहे ना तो अनमोल ठेवा आहे आपल्यासाठी, अनमोल. महाराजांनी स्वतः सांगितलं की जो तारक मंत्र म्हणतो त्याला मी कुठल्याही संकटातून तारतो, त्याच्या आयुष्यात त्याच्या पाठीशी मी कायम उभा असतो. म्हणून ते तीर्थ जे आहे ते उच्च कोटीचं तीर्थ असतं, अभिमंत्रित तीर्थ असतं. म्हणून ते पाणी जे आहे ते तुम्ही सगळ्या घरातल्या लोकांनी थोडं थोडं प्राशन करायचं, थोडं थोडं घरात शिंपडायचं, जेणेकरून आपल्या घरातील सुद्धा निगेटिव्हिटी दूर होईल. तुम्ही एखाद्या खास व्यक्तीसाठी ते तीर्थ केलं असेल, म्हणजे एखाद्या आजारी व्यक्तीसाठी, हट्टी व्यक्तीसाठी, व्यसनी व्यक्तीसाठी, तर ते तीर्थ त्या व्यक्तीला द्यायचं आहे. कळालं? आता ही झाली दुसरी सेवा. तर पण तारक मंत्र म्हणत असताना आता नियम अटी जे काय ते मी नंतर सांगते. तर आता तिसरी सेवा जी आहे ती आहे नामस्मरणाची. नामस्मरण तुम्हाला रोज 11 माळी करायचे आहे. तर बघा, रोज 11 माळी तुम्हाला नामस्मरण करायचं आहे. रोज 11 माळी म्हणजे आता काही जण रोज करतातच, पण ज्यांना काही शक्य नाही, जे खूप बिझी आहेत, त्यांनी वेळात वेळ काढून रोज 21 दिवस 11 माळी तुम्हाला करायचे. कळालं? तर ही सेवा अतिशय उच्च कोटीची आहे. बघा, नामस्मरणाने मोठ्यातले मोठे संकट दूर होतात. नामस्मरणाने आपण महाराजांच्या जवळ जातो आणि सगळ्यात कुठली म्हणजे ज्याला नियम नाही, ज्याला अटी नाही, ज्याला काहीच बंधन नाही, ती सेवा म्हणजे नामस्मरण, जी आपण कुठेही कधीही करू शकतो. अशी सेवा म्हणजे नामस्मरण. तर नामस्मरण तुम्ही कुठेही करू शकता, पण महाराजांच्या समोर बसून तुम्हाला रोज 21 दिवस 11 माळी जप करायचा आहे. तर 11 माळी जप म्हणजे तुम्ही हे बघा, ही आहे जपमाळ. तर अशी एक माळ पूर्ण झाली की म्हणजे आता ह्यामध्ये 108 मणी आहेत, तर एक माळ अशी फिरवून पूर्ण मेरुमणीपर्यंत आली की एक माळ होते. अशा तुम्हाला 11 माळी तुम्हाला स्वामींचा जप करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तारक मंत्र झालं स्वामींचं. तर ह्या 3 सेवा तुम्हाला करायच्या आहेत आणि नामस्मरण तुम्ही कुठेही करू शकता. अगदी तुम्ही धुणे धुताय, भांडे घासताय, स्वयंपाक करताय, तर त्यावेळीही तुम्ही ही सेवा करू शकता. आणि चौथी सेवा म्हणजे महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक. जर आता बघा, महाराजांची मूर्ती आपल्या घरात आहे म्हणजे आपण रोज त्यांना अभिषेक करतो असं नाही, पण आठवड्यातून एकदा तरी आपण अभिषेक केला पाहिजे. मी नेहमी सांगत असते की आठवड्यातून एकदा आपण महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक हा आपल्या घरात झालाच पाहिजे. पण ज्यांना म्हणजे शक्य आहे त्यांनी ह्या 21 दिवसामध्ये रोज महाराजांच्या मूर्तीवरती संकल्प करून अभिषेक करा. 100% तुम्हाला याचा अनुभव येईल, रिझल्ट येईल, यात काही शंका नाही. बघा, रोज देवपूजा करायची, सगळी देवपूजा करून घ्यायची. आता ही चौथी सेवा मी तुम्हाला सांगते. रोज देवपूजा करायची आणि त्याच्यानंतर तुम्हाला
जी महाराजांची आता ही मूर्ती आहे, तर मूर्ती एका तामणामध्ये घ्यायची, अभिषेक पात्र खाली ठेवायचं. अभिषेक पात्राने जर तुम्ही सेवा केली तर सेवा लवकर होईल. आणि 4 सेवा आपल्याला करायच्या आहेत त्याच्यामध्ये. मग त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले ती सेवा करत असताना पहिल्यांदा स्वामी स्तवन म्हणायचं पहिल्या दिवशी, एकदाच म्हणायचं पहिल्या दिवशी. त्याच्यानंतर श्रीसूक्त पहिल्यांदा गणपती अथर्वशीर्ष, त्यानंतर श्रीसूक्त, पुरुषसूक्त आणि पवनाम सूक्त आणि स्वामींचा एक माळ जप, ह्या 5 सेवा अभिषेक करत असताना करायच्या. आणि ही आहे 4थी सेवा, सेपरेट सेवा. तर ह्या 4पैकी कुठलीही सेवा तुम्ही करू शकता. बघा, 4थी सेवा करत असताना म्हणजे अभिषेक सेवा करत असताना तुम्ही रोज तुम्हाला ह्या 4 सेवा करायच्या आहेत. म्हणजे कुठली तर अथर्वशीर्ष, श्रीसूक्त, पुरुषसूक्त, पवनाम सूक्त आणि गणपती अथर्वशीर्ष पहिल्यांदा, श्रीसूक्त, पुरुषसूक्त, पवनाम सूक्त आणि स्वामींचा जप, ह्या 5 सेवा करून तुम्हाला अभिषेक सेवा करायची आहे. मग ही बघा, ही अभिषेक सेवा जी आहे ना, ती खरंच सांगते खूप उच्च कोटीची सेवा आहे. रोज 21 दिवस जर तुमच्या घरामध्ये महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक झाला तर किती मोठी सेवा तुमच्याकडून घडेल आणि किती मोठी तुमच्या म्हणजे घरामध्ये उच्च कोटीचं तीर्थ, साक्षात महाराजांचं तीर्थ तुमच्या घरात रोज बनेल. आणि महाराजांच्याकडून म्हणजे महाराजांनी तुमच्याकडून खूप मोठी सेवा करून घेतली असं समजा. जर तुम्ही ही सेवा केली तर मी ही सेवा केलेली आहे आणि याचा डिटेल व्हिडिओसुद्धा केलेला आहे. ही आहे 4थी सेवा. तर ह्या 4ही सेवांपैकी तुम्ही कुठलीही सेवा करा, कुठलीही. सगळ्यात पहिली सेवा केली तर अतिशय उत्तम, म्हणजे रोज 21 दिवस स्वामीचरित्र सारामृत वाचायचं, एक पारायण. त्याच्यानंतर आता स्वामीचरित्र सारामृताची जर सेवा केली तर त्याच्यानंतर तुम्हाला 1 वेळा तारक मंत्र म्हणायचा, 1 वेळा 1 माळ स्वामींचा जप करायचा, महाराजांना नैवेद्य दाखवायचा आणि आरती करायची. तर ही आहे पहिली सेवा. आणि दुसरी सेवा केल्यानंतर पण रोज 11 वेळेस जर तुम्ही तारक मंत्र म्हणला पाण्याचा ग्लास घेऊन, तर सेवा झाल्यानंतर तुम्हाला महाराजांना नैवेद्य दाखवायचा आणि आरती करायची. तिसरी सेवा जरी केली, नामस्मरणाची सेवा रोज 11 माळी जरी केल्या तरी महाराजांना नैवेद्य दाखवायचा आणि आरती करायची. आणि 4थी सेवा जरी केली तरी महाराजांना रोजच्या रोज नैवेद्य दाखवायचा, आरती करायची. कळालं? तर ह्या 4ही सेवांपैकी तुम्ही कुठलीही सेवा करा, 100% 4ही उच्च कोटीच्याच सेवा आहेत. आता सेवा करत असताना मध्येच जर काही अडचण आली, सुतक विटळ आलं, तर तुम्ही सेवा असं काही नाही की म्हणजे मध्ये सोडायची वगैरे. तुम्ही आता ती सेवा स्किप करावी लागते. म्हणजे जर पिरियड्स आले तर स्किप करावी लागते. म्हणून मी म्हटलं की तुम्ही आधीच सेवा चालू करा तुमचे पिरियड्समध्ये येणार असलेल तर सुतक विटळ आलं तर तुम्ही नाही करू शकत. पण ती परत तुम्ही 21 दिवसाची सेवा कंटिन्यू करू शकता. परत संकल्प करायचा, भले प्रकट दिन हो, पुढे पुण्यतिथी तर आहेच ना, मग तुम्ही परत 21 दिवस तुम्ही सेवा करू शकता. 21 दिवस तुम्हाला मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचा आहे. ब्रह्मचर्या पाळायची गरज नाही, कारण आपण एखाद्या वेळेस संतती प्राप्तीसाठी करत असतो. पण ब्रह्मचर्या विलंघन झाल्यानंतर तुम्ही डोक्यावरून स्नान करून मग सेवा चालू करायची. ज्या दिवशी घरात मांसाहार आहे, आता आपल्याला माहीत असतं की आपल्या घरात कधी मांसाहार राहणार आहेत, तर त्या दिवशी सकाळी लवकर आपली सेवा सगळी करून घ्यायची आणि मग मांसाहार तिकडे करून द्यायचा. म्हणजे कसं असतं ना की एखाद्याचं घरात असतं की म्हणजे आम्ही खात नाही पण आम्हाला करून द्यावं लागतं, तर तुम्ही करून द्या. असं काय नाही की म्हणजे एखाद्याचं तळताट घेऊन तुम्ही सेवा करू नका. नाही तर एखाद्या घरात एखादं भांडणं होतं की तू सेवा करतेस मग आम्ही पण खायचं नाही, असं तसं. तुम्ही त्यांना करून द्या, काही हरकत नाही. पण ते करून देण्याआधी तुमची सेवा करून घ्या. नाही तर तिथे करून दिला आहे, तुमचा हात लागला आणि परत तुम्ही सेवेकडे आला आहे, ग्रंथाला हात लावला आहे, तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. म्हणून ज्या दिवशी मांसाहार आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठून सेवा करून घ्या, सगळी सेवा पूर्ण करा आणि मग मांसाहार करून द्या. आता हे झालं. आता एखाद्या वेळेस तुम्ही बाहेर गेला आहे, कुठेतरी माहेरी गेला आहे किंवा कुठं पण गेला आहे, तिथे एखाद्या दिवशी तुमचा मुक्काम पडला, म्हणजे तुम्ही राहिला, तर तिथली सेवा धरायची का? तर नाही, तुम्ही तिथे सेवा करू शकता पण तिथली सेवा धरायची नाही. 21 दिवसाची संकल्पित सेवा तुमच्या घरातच पूर्ण झाली पाहिजे. कळालं? तर अशा प्रकारे ही सेवा करायची आहे. परान्न शक्यतो टाळा. परान्न म्हणजे खूप मोठा दोष असतो, मी बऱ्याच वेळेला सांगते, त्याच्यामुळे परान्न टाळा. आणि आता संकल्पित सेवा 21 दिवसाची पूर्ण झाल्यानंतर तुम्ही प्रकट दिनादिवशी, अर्थात प्रकट दिनादिवशी छानपैकी आपण नैवेद्य वगैरे करतोच, तर त्या दिवशी महाराजांच्या केंद्रात जा, मठात जा. जाताना नारळ, खडी साखर घेऊन जा, जे काही आहे ते नारळ, खडी साखर, अगरबत्ती, फुलं, 1 रुपये दक्षिणा किंवा तुमच्या यथाशक्तीने काही. तर तिथे ते गुरुदक्षिणा म्हणून आपण अर्पण करायचे आणि महाराजांना सांगायचं की महाराज, मी ही माझी सेवा तुमच्या चरणांशी रुजू करायला आलेली आहे 21 दिवसाची, तर ती सेवा छान तुम्ही करून घेतलीत आणि मला योग्य ते फलप्राप्ती पण झाली. आणि कधी कधी इच्छा नाही पूर्ण झाली म्हणून नाराज व्हायचं नाही, महाराज लवकरच आपल्याला त्याचं फळही देतात. अशा प्रकारे शेवटच्या दिवशी म्हणजे प्रकट दिनादिवशी महाराजांचं दर्शन घ्या आणि रोज न चुकता 21 दिवस महाराजांना नैवेद्य दाखवा, आरती करा. आणि या 4ही सेवांपैकी
कोणतीही एक सेवा करा. आणि हो, ह्या चारही सेवा करत असताना आता तुम्ही समजा पहिली सेवा केला आहे तर तुम्हाला नित्यसेवाही करावीच लागेल. दुसरी सेवा जरी केला असेल तर नित्यसेवा करावीच लागेल. नित्यसेवा म्हणजे काय, तर स्वामीचरित्र सारामृताचे रोज 3 अध्याय 11 माळी किंवा 1 माळ तारक मंत्र एकदा हे म्हणावंच लागतं. त्याच्यामुळे नित्यसेवा करणं क्रमप्राप्त आहे. मग तुम्ही दुसरी सेवा करू शकता. कळालं? तर अशा प्रकारे तुम्ही 21 दिवसाची सेवा आपण सगळेजण करूया. सगळ्यांनी मला सांगा नक्की कमेंटमध्ये की तुम्ही कधीपासून सेवा चालू केलेली आहे आणि कोणती सेवा चालू केली ती पण सांगा. आणि तुमचे अनुभवही नक्की शेअर करत जा. कारण का माहिती आहे का, तुमच्या एखाद्या अनुभव कमेंटमध्ये एखादा खाली वाचला तर त्यालाही म्हणजे एक कुठेतरी आशेचा किरण त्याला म्हणजे येतो की जागा होतो की तो नाही बाबा यांना अनुभव आला आहे तर मलाही येऊ शकतो. कुठेतरी तोही सेवा करायला प्रवृत्त म्हणजे होतो आणि कुठेतरी एक म्हणतो ना छोटंसं पुण्य तुम्हाला मिळतं त्याचं. म्हणून नक्की तुमचे अनुभव छोटा असो मोठा असो नक्की माझ्यासोबत शेअर करत जा. खाली कमेंटमध्ये तुम्ही कोणत्या सेवा करत तेही नक्की सांगत जा. मला आवडतं ते वाचायला की बाबा म्हणजे जास्तीत जास्त सेवेकरी घडावेत हीच आपली इच्छा असते आणि ते वाचून खूप आनंद होतो. लक्षात घ्या. चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. सगळ्यात महत्त्वाचं जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं महाराजांची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.